प्रदीप कापसे आपल्यासोबत थेट जोडलेत। प्रदीप, या महाबैठकीकडे सगळ्यांचं लक्ष, कारण गेले कित्येक दिवस एकच प्रश्न आहे, मुख्यमंत्री कोण होणार? वृषीला अगदी बरोबर आहे। खरं तर ज्यावेळेस विधानसभेचा निकाल लागला त्यावेळेसपासून हा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जातो, कारण महायुतीला गवगवीत असं यश जे आहे ते आपल्याला विधानसभेमध्ये पाहायला मिळालं। त्यानंतर मात्र मुख्यमंत्री पदाचा तिढा जो आहे तो महायुतीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला। नक्की मुख्यमंत्री पदाची माळ जी आहे ते कोणत्या नेत्याच्या गळ्यामध्ये पडणार, केंद्रीय नेतृत्वाकडून कोणत्या नेत्याला संधी दिली जाणार, हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आणि त्या दृष्टीनंच आज दिल्लीमध्ये जी बैठक पार पडते ते अतिशय महत्त्वाचे आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून मुख्यमंत्री पदासंदर्भातला तोडगा जो आहे तो काढला जाणार आहे। आज जर आपण दिवसभरातला घटनाक्रम जर पाहिला तर सकाळीच अजित पवार जे आहेत ते दिल्लीमध्ये दाखल झालेले होते। त्यानंतर संध्याकाळी देवेंद्र फडणवीस 7:30 वाजण्याच्या दरम्यान दिल्लीमध्ये दाखल झाले आणि त्यानंतर खरं तर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांची सुद्धा एक बैठक जी आहे ती सुनील तटकरे यांच्या घरी आपल्याला पाहायला मिळाली। मात्र काही वेळापूर्वी एकनाथ शिंदे जे आहेत ते दिल्ली विमानतळावरून दाखल होऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात सुनील तटकरे यांच्या घरातून देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे जे आहेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घरी दाखल होतील आणि त्यानंतर महाबैठकीला सुरुवात होईल। आजच्या खरं तर बैठकीमध्ये मुख्यमंत्री पदासंदर्भात तोडगा जो आहे तो काढला जाईल। मात्र नक्की नाव जे आहे ते अधिकृतरित्या आजच जाहीर होतं किंवा मग उद्या जी भाजपची गटनेत्याची बैठक पार पडणार आहे त्याच्यामध्ये कोणता गटनेता जो निवडला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र अगदी थोड्याच वेळात अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे सुनील तटकरे यांच्या घरातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या घराकडे जाण्यासाठी निघतील आणि त्यानंतर अमित शहांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती पार पडेल। आजच्या बैठकीमध्ये फक्त मुख्यमंत्री पदच नाही तर 3 पक्षाला कोणती मंत्रिपदं जातील, कोणत्या खात्यांचं वाटप होईल या संदर्भातली सुद्धा प्राथमिक चर्चा जी आहे ते आज अमित शहा यांच्याकडे होऊ शकते। कारण सूत्रांकडून जी माहिती मिळते ते म्हणजे 2 डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी जो आहे तो मुंबईमध्ये पार पडणार आहे। मात्र त्यापूर्वीच खात्यांचं वाटप जे आहे ते सुरू होणं गरजेचं आहे। त्यामुळे आज मुख्यमंत्री पदासहित इतर जी महत्त्वाची खरं तर पक्षांकडे खाती येणार आहेत, मंत्रिपदं जी आहेत ती कोणत्या पक्षाच्या किती वाट्याला येणार हे खरं तर पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्या संदर्भातली सुद्धा प्राथमिक चर्चा जी आहे ती आजच्या बैठकीमध्ये होऊ शकते। मात्र सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे तो म्हणजे केंद्रीय नेतृत्व मुख्यमंत्री पद जे आहे ते नक्की कोणत्या नेत्याच्या गळ्यामध्ये टाकतं। कारण आपल्याला माहिती आहे की भाजपकडे जवळपास 132 आमदारांचं संख्याबळ आहे। मात्र तरी सुद्धा गेल्या आठवड्याभरामध्ये जी चर्चा होती ते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहेत। मात्र काल त्यांनी पत्रकार परिषद घेत आपण मुख्यमंत्री पदासंदर्भात कोणतीही अडचण जी आहे ती आमची नसणार आहे, मात्र केंद्रीय नेतृत्व जो निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असणार आहे। गेल्या आठवड्याभरापासून नक्कीच